श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी कामं करून ना आम्ही निघालो होतो. आज हळद होती आणि उद्या होतं लग्न, तर आज होता आमचा मुक्काम. आणि हे गाव ना वरुऱ्यापाशीच आहे. गावाचं नाव काय ते माझ्या सध्या लक्षात नाही, पण हे ना पुणे WCL वाल्यांचं क्वार्टर आहे, वेडिंग स्पॉट. गाडी पुढे घ्यायला गरम करते, असं गरम करते. अरे झालं तर काय बापरे, आता कितीचा आहे तो? सगळ्यात मोठा असेल. आईने ते लालवाला भरून आहे ती लागेल. मोठा होता. दुपारी काहीच गर्दी नव्हती, पण जशी जशी सायंकाळ व्हायला लागली ना, पाहुण्यांची गर्दी खूप झाली आणि खूप मजा येत होती. सगळेजण ते हळद वगैरे लावणं चालू होतं नवरदेवाला. आणि ना सगळे कार्यक्रम कसं बोरवन पहिल्या लग्नात असल्यामुळे ना, हे दुसरं भावाचं लग्न होतं आणि पहिलं बहिणीचं लग्न झालं होतं, त्यामुळे बोरवन नव्हतं आणि त्यामुळे ना सगळे फंक्शन लवकर लवकर चालू करण्यात आले. त्यामुळे आम्हाला हळद खेळायला खूप वेळ मिळाला. आणि ही बघा, साचीनं बहिणीला त्याची पूर्ण हळद लावत होती, तिचा पूर्ण मेकअप ना. तिने मेकअप जास्त केलाच नव्हता, कारण की हळद लावणारच आहे भाऊनं. आणि सर्व सुरुवातनं साचीनेच केली होती. मग आम्ही एकमेकीला मस्त तशी छान हळद लावून घेतली होती, कारण की सुरुवात आपणच करू म्हटलं, त्याशिवाय सुरुवात होणार नाही. आणि इकडे ना सगळ्यांनी हळद वगैरे लावली. आणि हे बघा, हे दोघं भाऊ ना आपल्या पप्पालाच लावत होते हळद. आणि ना भाऊजी काहीच म्हणत होते, ते खूप शांत होते, म्हणून साची म्हणत होती की बडे पप्पा काहीच रिॲक्शन देत नाही. मी म्हटलं आता हळद आहे तर हळदच खेळणार आहे, त्यामुळे ते काहीच बोलू शकत नाही. मग इकडे ना आम्ही सगळ्यांनी मस्त हळद लावून टाकली. आणि ह्या दोघांनी हळद लावल्यावर साची कशी मागे राहणार ना, मग साचीनी पण बडे पप्पाला हळद लावून टाकली. आणि ती म्हणत होती की ऑलरेडी आधीच बडे पप्पाला एवढी हळद लागून आणि त्याच्यात मी काय लावून. डान्स करू करून सगळ्यांना इतकी जास्त भूक लागली होती. मग आम्ही सगळेजण जेवण करायसाठी आलो. आणि हे कॉटर्स ना खूप छोटे छोटे होते, त्यामुळे ते टिनाचे शेड्स काढले होते. आणि आम्ही जेवणच करत होतो तितक्यात ना हे आबाजी बंगईवरून पडले, तर इथे आम्ही मग डॉक्टरकडे आलो होतो. त्यांचीच फॅमिली डॉक्टर आहे. काय म्हणून नाही रेती टाकून नाही, पण आवडत नाही काही. मी रोजच नेतो सरळ निघते, तिसऱ्या खंब्यापासून राईट मारायचं पुन्हा राईट, मग सरळ पण आवडत नाही का, रोजच जातो मी रोज.
आम्ही 12:30 वाजता आलो आणि आल्याबरोबर ना ताईला मेहंदी काढायची होती. मेहंदी वगैरे काढून झोपायला बोलण्यामध्ये वगैरे आम्हाला 1:30 वाजूनच गेला. 1:30 वाजता झोपलो आणि सकाळीच ना लवकर उठलो, कारण की मग यांना वरातीसोबत नवरदेवासोबतच ना जायचं होतं ताईला आणि तिच्या नंदेला. तर मग इकडे दोघींची तयारी करून दिली, त्यामुळे ना खूप घाईगडबड झाली आणि मला तेवढा व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. यांची तयारी वगैरे करूनच ते सगळेजण गेले होते, कारण की त्यांना नवरदेवासोबत जायचं होतं आणि साजी पण बडमी मी सोबत गेली होती. तर मी आणि आजी आबाजी आम्ही 3 जण होतो. तर आम्हाला त्यांनी नवरदेव जसा जवळ येणार ना तसंच ते न्यायला येणार होते. मग इकडे आम्ही मस्त आरामशीर अशी छान तयारी करून टाकली होती आणि इकडे आजी आणि इकडे ना मी. आणि तयारी करताच ना अचानक लाईट पण गेली होती, त्यामुळे मग थोडा वेळच झाला आणि मग अचानक लाईट आली. तर मग आता असू दे म्हटलं, मी इकडे खिडकीपाशीच तयारी करायला लागली होती. आम्ही छान अशी तयारी केली आणि आम्हाला ना खूप वेळ मिळाला तयारी करायला, छान एकदम आरामशीर. आणि इकडे आबाजीनं ओरडत होते की चला चला झालं की नाही, पण न्यायलाच कोणी आलं नव्हतं, त्यामुळे ना आम्ही खूप निवांत अशी तयारी करायला लागलो. तयारी वगैरे केली आणि मी इथे ना खूप सिंपल लुक केला होता, कारण की खूप गरमी होती आणि गरमीमध्ये ना मेकअप सहसा राहत नाही, कारण की माझ्या स्किनवर खूप लवकर घाम येते. इकडे आजीचा मला फोटो काढायचा होता, पण ना व्हिडिओज काढून टाकला. इकडे नवरदेव आणि नवरींची एंट्री होत असताना प्रभातला बघा किती खुशी ना. आम्ही पण लहानपणी ना नवरदेव नवरीन आली की असंच ना उभं राहून बघायचं. साची वेळी मी सोबतच होती लग्नामध्ये, त्यामुळे ना ती स्टेजवरून जशी उतरताना प्रभातला दिसली ना, त्यामुळे तो थोडा नाराज झाला की मला माहितीच नाही, नाहीतर मी पण स्टेजवर गेलो होतो. मग थोडंसं त्यातलं पण लाडीगुडी लावणं चालू होतं. तर जेवण केलं का रे? जेवण केलं. मग आम्ही ना लग्न वगैरे लागलं, जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो घरी जायला. आणि घराकडे जाताना ना यांनी डाळ मिलकडे गाडी वळवली होती, कारण की आम्हाला तुरीची डाळ घ्यायची होती. तर यांनी म्हणत होते की आपण डायरेक्ट इथूनच घेऊ, कारण की यांना कोणीतरी फ्रेंडनी सांगितलं होतं. तर आजचा आमचा दिवस असा गेला. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.